अकोल्यातील ओबीसी कार्यकर्त्याची आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडेंनी फोनवरून मृतकाच्या पत्नीशी संवाद साधलेला आहे। तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं पंकजा मुंडे यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं आहे। कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आलेली आहे। विजय बोचरेंनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती। मंत्री पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। हॅलो, पंकजा बोलते। नमस्कार मॅडम। हो हो, काही नाही, मला कळलं विजयचं। मी कालही फोन लावत होते, आपल्याला लागला नाही, मी काळजी दौऱ्यावरच होते। तर काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला संपवूया। ते ओबीसीचे कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते होते। हो ना, हो ना, नेहमी त्यांचा ओबीसी साठीच लढा होता। नाही पण लढायचं हो, सगळ्यांचं तसं नाही, म्हणजे वाईट वाटते मला। तर काही नाही, म्हणजे आम्ही आहोत सोबत। काहीतरी न्याय पाहिजेच ना। हो, देऊ कुटुंबाचा आधारच गेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।